नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी काय तयार केलेलं आहे. अगदी नवीन, नेहमीपेक्षा वेगळी. आपण नेहमी तेच पदार्थ त्याच पद्धतीनं बनवतो, पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे. चला तर सुरुवात करूया. यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. ह्या ठिकाणी आपण 2 वाट्या घेतलेल्या आहेत. 2 वाट्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे न भाजता घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यावरती आता आपल्याला साखर आणि शेंगदाणे एकत्र टाकून द्यायचे. मिक्स करून आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे आणि साखर असं भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि साखर जेव्हा भाजते तेव्हा कॅरॅमल तयार होते आणि साखर ही वितळायला सुरुवात झाली की अगदी छान कुरकुरीत हे शेंगदाणे साखरेमध्ये भाजले जातात. अगदी तळल्यासारखे इतके चविष्ट हे शेंगदाणे तयार होतात. पूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला शेंगदाणे असंच भाजून घ्यायचंय. अगदी गॅस मिडियम ठेवून आपण असंच भाजून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी साखरेचा रंग बदललेला आहे आणि साखर ही लिक्विड टाईप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त आपले हे शेंगदाणे साखरे छान भाजून झालेत. गोल्डन ब्राऊन मस्त कलर आलेला आहे. ह्या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपण बटर पेपर टाकून घेतलेला आहे. बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. त्यावरती आपण जे लिक्विड तयार करून घेतलं ते टाकून दिलेलं आहे. एक 10 मिनिटाकरता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर पेपर हा आपल्याला बाजूला काढायचा आहे. अगदी अलगद हा पेपर निघून जातो. प्लेटला जरी साजूक तूप लावून टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी आपण पेपर काढून घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत. अगदी मस्त अशी सुद्धा आपण हे चक्की टाईप खाऊ शकतो. अगदी कुरकुरीत खमंग अशी ही चक्की लागते. ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घेतले ते पूर्ण तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी छान बारीक अशी आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायचं आहे. अगदी खूप लवकर अगदी 2 मिनिटात ही पावडर बनवून तयार होते. इतकी क्रंची झाल्यामुळं वेळ लागत नाही. अगदी मस्त बारीक आपली ही पावडर बनवून तयार होते. जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता अगदी मस्त अशी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे. 1 मिनिटामध्ये अगदी मस्त पावडर बनवून तयार झाली. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. अगदी गॅस मिडियम ठेवून पॅन ठेवून घेतलेला आहे. दुधावरची आपण ह्या ठिकाणी मलाई टाकून घेणार आहोत. मलाई तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्धी वाटी दूध आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं जर दूध पावडर टाकलं तरी चालते. अगदी माझ्याकडे मलाई असल्यामुळे मी मलाई टाकून घेतलेली आहे. ह्या ठिकाणी थोडंसं वितळवून घ्यायचं. फक्त गरम करून घेतलं. एक उकळी आली की आपण ह्यामध्ये जी पावडर आपण मिक्सरला काढून घेतलेली आहे ती टाकून देणार आहोत. अगदी मस्त नेहमीपेक्षा भन्नाट आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी, नेहमीपेक्षा वेगळी आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता जे मिश्रण करून घेतलंय ते मिक्स करून घ्यायचंय. जेव्हा दुधामध्ये आपण मिश्रण टाकतो त्यावेळेस हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला पातळ वाटते. नंतर जेव्हा शिजत येते एक 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी मस्त घट्टसर आपला हा गोळा बनून तयार होतो. बिलकुल ह्या ठिकाणी आपल्याला घाबरायचं नाही. जर तुमच्याकडून दूध किंवा साखर जास्त झाली तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखी शेंगदाण्याची पावडर करून टाकली तरी चालते. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला पातळ आहे पण गॅस आपण मीडियम चालू ठेवलेला आहे. असं ढवळत राहिलं तर अगदी घट्टसर हा गोळा बनून तयार होतो. आता छान घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की छान तूप सुटलं आहे. मलाई घेतल्यामुळे त्याचे तूप सुटलेलं आहे. तूप टाकण्याची सुद्धा आपल्या ह्या ठिकाणी गरज लागत नाही. जर तुम्ही दूध पावडर आणि दूध टाकलं तर त्याच ठिकाणी तुम्हाला थोडंसं पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकावं लागेल. अगदी छान शिजलेला आहे. आता 5 मिनिट आपण या ठिकाणी गॅस असंच मीडियम ठेवून शिजवून घेणार आहोत. एकदा छान शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचे. अगदी छान घट्टसर आपला हा गोळा म्हणून तयार झालेला आहे. आता तर ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत. ह्या ठिकाणी घट्टसर होऊन थंड करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी छान चविष्ट आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. हवे त्या आकारामध्ये आपल्याला छोटे मोठे आता आपल्याला लाडू बनवायचे. शेंगदाण्याचे लाडू तर आपण नेहमीच गुळाचे बनवतो, पण आज साखरेपासून गुळासारख्या रंगाचे आपण अगदी भन्नाट चवीचे असे लाडू बनणार आहोत. अगदी पाहताच मऊसर आणि 4 ते 5 दिवसाकरता आपण हे लाडू आरामात खाऊ शकतो. दूध टाकलेलं जरी असलं तर बिलकुल काहीच होत नाही. अगदी छान शिजवलेलं असल्यामुळे आरामात हे लाडू टिकतात. लाडू बनवून तयार झाल्यात. वरतून आपल्याला थोडंसं डेकोरेशनसाठी काजू लावून घ्यायचं आहे. पिस्ता बदाम काही लावले तरी चालते. अगदी छोटे छोटे तुकडे आपण लावलेले आहेत डेकोरेशनसाठी. अगदी छान मुलायम असे आपले हे
मऊसर लाडू बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला एक लाडू मी कट करून दाखवते की आतपर्यंत अगदी मस्त दाणेदार, जसा की आपण मावेचा लाडू बनवतो त्या पद्धतीचा लाडू बनवून तयार झालेला आहे. अगदी मऊसर, खाताच तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा लाडू बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा लाडू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.